नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर सातत्यानं अर्थशास्त्राशी संबंधित वेगवेगळ्या कन्सेप्ट घेऊन आपण येत असतो. आज एक अर्थशास्त्रातील महत्त्वाची कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत, जिचं नाव आहे मागणीचा नियम. त्याला लॉ ऑफ डिमांड असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे, लॉ ऑफ डिमांड हा अर्थशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. या नियमाची मांडणी कोणी केलेली आहे तर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. बघा, तो तुम्हाला फोटो दिसतोय. लॉ ऑफ डिमांड हा जो सिद्धांत आहे किंवा नियम आहे, या सिद्धांताची मांडणी ज्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे ते अर्थशास्त्रज्ञ तुम्हाला दिसत आहेत बघा समोर. आणि ग्रीन याच्यामध्ये त्यांचं नाव दिसतंय, प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. तर चला तर पाहूयात मग मागणीच्या नियमाच्या संदर्भात. लॉ ऑफ डिमांड या संदर्भात काही प्रास्ताविक स्वरूपामध्ये माहिती आपणास असणं गरजेचं आहे. बघा, हा जो नियम आहे लॉ ऑफ डिमांड किंवा मागणीचा नियम, तो सन 1890मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी या नियमाची मांडणी केलेली आहे. हे लक्षात घ्या. कोणी मागणीचा नियम कोणी मांडला? डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला आहे. कुठे मांडला तर त्यांनी लिहिलेला जो प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ आहे, म्हणजेच अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो त्यांचा ग्रंथ आहे तो कधी लिहिला? 1890मध्ये तो ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी लॉ ऑफ डिमांड हा नियम मांडलेला आहे. या नियमाद्वारे काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी? तर या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध कसा आहे, रिलेशनशिप कशी आहे, ते स्पष्ट करण्याचं प्रयत्न या नियमामध्ये केलेला आहे. बघा, इथं काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. अर्थशास्त्रातील लॉ ऑफ डिमांड हा जो एक महत्त्वाचा नियम आहे तो डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला आहे. कोठे मांडला तर त्यांनी प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. हा ग्रंथ कधी लिहिला तर तो 1890मध्ये लिहिलेला आहे. या सिद्धांतामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्यांनी किंमत आणि मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच प्राईस अँड डिमांड रिलेशनशिप ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न या सिद्धांतामधून त्यांनी केलेला आहे. चला तर पाहूयात मग सिद्धांताचे विधान, म्हणजेच स्टेटमेंट ऑफ दी थेरी. स्टेटमेंट ऑफ दी थेरी पाहत असताना डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचे मत पाहणं गरजेचं आहे. चला तर मग पाहूयात हा सिद्धांत नेमका काय आहे. तर त्यांनी काय म्हटलं आहे बघा, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. बघा, लॉ ऑफ डिमांड जो आहे या सिद्धांताचं स्टेटमेंट काय आहे, थेरीज काय आहे मुख्य, ती आपण पाहतोय. तर काय थेरी आहे? इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. म्हणजेच इथं काय सांगितलं आहे, ऑदर कंडिशन इज कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे. आणि प्राईस जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा डिमांड लेस होते आणि जेव्हा प्राईस लेस होते तेव्हा डिमांड इन्क्रीज होते. असं ॲनालिसिस इथं या विधानामधून केलेलं आहे. ते कोणी केलं आहे? डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी. बघा, त्यांची इंग्लिशमध्ये जी त्यांची मिनिंग आहे ते पाहूयात. सिद्धांताचं विधान पाहूयात. दी अमाऊंट डिमांडेड इन्क्रीजेस ॲज देअर इज अ फॉल प्राईस अँड डिमिनिशेस विथ अ राईज इन प्राईस. म्हणजेच इतर परिस्थिती स्थिर असताना, कायम असताना वस्तूच्या किमतीमध्ये जर वाढ झाली तर मागणी घटते आणि वस्तूच्या किमतीत घट झाली तर मागणी वाढते, असा हा सिद्धांत आहे. अर्थात किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्पर विरोधी असतो, असं मत या सिद्धांतामधून स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतं आहे. काय तर किंमत आणि मागणीचा संबंध कसा आहे? व्यस्त स्वरूपाचा आहे, म्हणजेच परस्पर विरोधी स्वरूपाचा आहे. बघा, इथं किंमत वाढली की मागणी घटते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. यावरून आपल्याला स्पष्ट होतं आहे की या दोन्हीमधील संबंध कसा आहे? परस्पर विरोधी आहे, व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे. हे लक्षात
ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पाहूयात या सिद्धांताची गृहीते. कारण कोणताही सिद्धांत स्पष्ट होण्यासाठी किंवा अनुभवास येण्यासाठी काही गृहीत परिस्थिती धरलेली असते, म्हणजेच अजम्पशन्स धरलेले असतात, त्यावरच तो सिद्धांत अवलंबून असतो. चला तर मग पाहूयात सिद्धांताची गृहीते. गृहीत नंबर 1 आहे स्थिर उत्पन्न. म्हणजेच जे कंझ्युमरचं इन्कम आहे ते कसं धरलेलं आहे, कॉन्स्टंट धरलेलं आहे, स्थिर धरलेलं आहे. त्यानंतर स्थिर लोकसंख्या म्हणजे कॉन्स्टंट पॉप्युलेशन, म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होत नाही असं म्हटलेलं आहे इथं गृहीतामध्ये. तिसरं गृहीत कोणतं आहे, सवयी हॉबीज देखील कॉन्स्टंट असतात असं म्हटलेलं आहे. चौथं गृहीत काय, वस्तूचा पुरवठा देखील स्थिर मानलेला आहे. उत्पादनाचे वाटप देखील स्थिर मानलेलं आहे किंवा समान म्हटलेलं आहे. पर्यायी व पूरक वस्तूच्या ज्या किमती आहेत त्या देखील इथं स्थिर मानलेल्या आहेत. जाहिरात देखील स्थिर आहे, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. त्याचबरोबर 8वं गृहीत काय आहे, इतर वस्तूंच्या किमती विचारात घेतलेल्या आहेत. 9वं चलन पुरवठा. 10वं उपयोगिता, बाजारभावाचे ज्ञान, बचतीची सवय, भविष्यकालीन अपेक्षा, तांत्रिक ज्ञान असे वेगवेगळे गृहीत परिस्थिती इथं धरलेली आहे. आणि या सर्व गृहीतावर आधारित जो लॉ ऑफ डिमांड आहे तो अवलंबून आहे. त्या गृहीताला गृहीत धरूनच तो सिद्धांत मांडलेला आहे. या सर्व बाबी अशा ज्या मानल्यात त्याप्रमाणे असतील तरच तो अनुभवास येईल, अशा पद्धतीची ही गृहीत आहेत. चला तर मग या सिद्धांताचं स्पष्टीकरण पाहूयात. थेअरीज ॲनालिसिस हा मुद्दा पाहूयात. मग कोणत्याही सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्यासाठी डायग्राम असते किंवा शेड्यूल असते, तर या सिद्धांताचं विश्लेषण करण्यासाठी, स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी आपण 2 घटकांचा अवलंब करणार आहोत. पहिला म्हणजे मागणी पत्रक, ज्याला डिमांड शेड्यूल असं म्हटलं जातं, आणि दुसरा म्हणजे मागणी वक्र, ज्याला डिमांड कर्व असे म्हणतात. चला तर मग पाहूयात मागणी पत्रक म्हणजे काय. मागणी पत्रक म्हणजे काय, आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहितलेलं आहे. ज्या पत्रकामध्ये वस्तूच्या किमती आणि मागणी दिलेली असते त्याला मागणी पत्रक म्हणतात. मग ते मागणी पत्रक 2 प्रकारचं असतं, हेही आपण तिथं पाहितलं आहे. जसं की इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल आणि मार्केट डिमांड शेड्यूल. इथं आपण पाहणार आहोत मागणी पत्रकाच्या सहाय्याने मागणी वक्र काढायचा, तेही आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहितलेलं आहे. पण इथं लॉ ऑफ डिमांड समजून घेत असताना त्यांनी त्या सिद्धांतामध्ये काय म्हटलं आहे, वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते. हे कसं आपल्याला स्पष्टीकरण देता येईल ते या शेड्यूलमध्ये आणि डायग्राममध्ये आपण पाहणार आहोत. बघा, डायग्राम पाहण्या अगोदर आपण ही शेड्यूल पाहू, मागणी पत्रक पाहू. बघा, यामध्ये वस्तूची किंमत रुपयामध्ये दिलेली आहे, वस्तूची मागणी किलोग्रॅममध्ये दिलेली आहे. बघा, समजा जी वस्तू आहे ती 50 रुपये किंमत असताना 1 किलोग्रॅम परचेस केली जाते. फॉर एक्झाम्पल आपण इथं पकडूयात शुगर आहे, साखर. जर साखरेचा भाव 50 रुपये पर किलो असताना 1 किलो साखर खरेदी केली जाते. त्याची किंमत कमी झाली असता, म्हणजे 40 रुपये झाली असता 2 किलो साखर खरेदी केली जाते. 30 रुपये किंमत झाली असता त्याची 3 किलो साखर खरेदी केली जाते. त्याची 20 रुपये किंमत झाली असता 4 किलोग्रॅम इतकी साखर खरेदी केली जाते. आणि 10 रुपये किलो प्रमाणे जर साखर मिळत असेल तर 5 किलोग्रॅम इतकी साखर परचेस केली जाते, खरेदी केली जाते. हे या शेड्यूलवरून आपल्याला लक्षात येतं आहे. जर आपण वरनं खाली आलो तर असं दिसतंय. आणि जर या शेड्यूलच्या खालून वर गेलो आपण, समजा 10 रुपये किलो साखर असताना 5 किलो घेतली जाते, 20 रुपये किलो असताना 4 किलो घेतली जाते, 30 रुपये किलो असताना 3 किलो घेतली जाते, 40 रुपये किलोप्रमाणे असताना 2 किलो घेतली जाते, आणि 50 रुपये किलो असताना 1 किलो साखर परचेस केली जाते, खरेदी केली जाते. अशा पद्धतीने हे शेड्यूल आहे. म्हणजे या शेड्यूलचा पुरता जर विचार केला आणि लॉ ऑफ डिमांडचा जो थेरी आहे, म्हणजे तो जो नियम आहे त्याचा जर विचार केला डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला, तर तो इथं आपल्याला पाहायला दिसून येतो. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये जशी घट होत जाईल तसतशी मागणी वाढल्याची आपल्याला दिसून येते वरनं खाली जाताना, आणि खालून वर जाताना जसजशी वस्तूची किंमत वाढत जाते तसतसं मागणी कमी कमी होताना आपल्याला या शेड्यूलमधून दिसून येईल. चला तर मग आपण या शेड्यूलवरून मागणी वक्र कसा काढायचा ते पाहूयात. बघा, मागणी वक्रामध्ये OX अक्ष दाखवलेला आहे, ज्याच्यावर मागणी किलोग्रॅममध्ये दर्शवलेली आहे. OY अक्ष म्हणजे य अक्ष दर्शवलेला आहे, त्याच्यावर किंमत रुपयामध्ये दर्शवलेली आहे. या शेड्यूलमधीलच आकडे आपण इकडं किमतीमध्ये टाकले आणि मागणीमध्ये खालच्या OX अक्षावर टाकले, तर बघा दिसून येईल आपल्याला त्याचे जे बिंदू आहेत. म्हणजे 50 रुपये किंमत असताना 1 किलो साखर खरेदी केली जाते, तर त्याचा बिंदू, असे वेगवेगळे बिंदू आपण पॉईंट काढले तर ते सर्व पॉईंट एकत्र केले असता किंवा एका रेषेने जोडले असता जो एक वक्र
तयार होतोय आणि त्या वक्रालाच काय म्हणतात, मागणी वक्र असे म्हणतात. आणि तो मागणी वक्र कसा आहे, ऋणात्मक उताराचा आहे, वरून खाली येणार आहे. तो काय इंडिकेट करतो, तर जसजशी वस्तूची किंमत कमी होते तसतसं मागणी वाढते, किंवा जसजशी वस्तूची किंमत वाढत जाते तसतशी मागणी कमी होत जाते. जर वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढत जाते, वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते. हेच या डायग्रामवरून देखील आपल्याला लक्षात येतं आहे. बघा, इथं 50 रुपये किंमत असताना 1 किलो साखर घेतली जाते आणि 10 रुपये किलोग्रामप्रमाणे साखर असताना 5 किलो घेतली जाते. म्हणजे हेच या आकृतीमधून देखील आपल्याला स्पष्ट होतं आहे. यावरून या सिद्धांताचे स्पष्टीकरण ॲनालिसिस तुमच्या लक्षात आलेलं असेल. चला तर मग यानंतरचा मुद्दा पाहूयात, मागणीचा नियम अनुभवास येण्याची कारणे. हा नियम का अनुभवास येतो किंवा असं का होतं, या संदर्भातची कारणे आपण काही पाहूयात. तर त्यातील पहिलंच कारण आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. कारण उपयोगिता ही घटत जाणारी असते, त्यामुळं हा नियम अनुभवास येतो. लोकसंख्येतील वाढ हा एक मुद्दा इथं असल्यामुळं त्यात देखील तो नियम अनुभवास येतो. उत्पन्नातील विषमता हा एक घटक इथं कारणीभूत आहे. उपयोगी वस्तू, त्यानंतर गरजेची कमी अधिक तीव्रता, उत्पन्न परिणाम, पर्यायता परिणाम, किंमत परिणाम आणि तांत्रिक ज्ञान व संशोधन या बाबींमुळं मागणीचा नियम आपणास अनुभवास येतो, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर मागणी सिद्धांताचे अपवाद पाहूयात. म्हणजे जसं डॉक्टर मार्शल यांनी सांगितलं आहे की वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते, वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते. या नियमाचे काही अपवाद आहेत. म्हणजे काही वेळेस मात्र वस्तूची किंमत कमी झाली तरी मागणी वाढत नाही, किंवा वस्तूची किंमत वाढली तरी मागणी कमी होत नाही. अशी अपवादात्मक स्थिती कोणती असते किंवा असं केव्हा घडतं, तर ते आपण मुद्दे पाहूयात. पहिला मुद्दा आहे गिफेन्सच्या वस्तू, म्हणजे गिफेन्स गुड्स असं म्हटलं जातं. ज्या गिफेन्स गुड्स असतात त्या वस्तूंच्या बाबतीत मागणीचा नियम अनुभवास येत नाही, कारण तिथं उलट क्रिया घडते. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया, गिफेन्स गुडमध्ये पाव, म्हणजे पावाची किंमत वाढली म्हणून मागणी कमी होत नाही, किंवा कमी झाली म्हणून जादा मागणी केली जात नाही. इथं काय असते, मागणी नियमाचा हा अपवाद आहे. किंवा सॉल्ट, मिठासारखी बाब आहे. तर मिठाची किंमत वाढली म्हणून कमी आपण खरेदी करणार नाही, किंवा कमी झाली म्हणून मीठ अधिकचं खरेदी करणार नाही. बघा, इथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे असं होतं का की एखादा मिठाची किंमत 2 रुपयांनी कमी झाली म्हणून आपण 1 किलो बॅगच्या ऐवजी 10 किलो मीठ खरेदी केलं, असं होत नाही. कारण अशा काही वस्तू असतात की तिथं ते अनुभवास येत नाही, आणि इथं मागणी नियमाचा तो अपवाद आहे. त्यानंतर प्रतिष्ठेच्या किंवा रूढीजन्य वस्तू, म्हणजे काही वस्तू अशा असतात की त्या वस्तू जे लोक वापरतात ते प्रतिष्ठित समजले जातात, किंवा रूढी परंपरेनुसार काही वस्तू वापरतात. अशा वस्तूंवर किंमत वाढीचा किंवा किंमत घटीचा काहीही परिणाम होत नाही, अशा वस्तू. त्यानंतर अधिक किमती वस्तू, म्हणजे ज्या हाय रेटच्या गुड्स आहेत त्या उच्च लोक घेत असतात, ज्यांचे उत्पन्न पातळी अधिक आहे अशा लोक ते खरेदी करत असतात. त्यामुळं त्यांना अल्पसा बदल झाल्याने काही फरक पडत नाही. म्हणजे किंमत कमी झाली म्हणून ते मागणी वाढवत नाहीत, किंवा किंमत वाढल्यामुळं मागणी कमी करत नाहीत. अशा ठिकाणी अज्ञान व जाहिरातबाजी, म्हणजे जर ग्राहक कंझ्युमर अज्ञानी असेल तर त्याला त्या किंमत वाढीचा किंवा घटीचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही, किंवा जाहिरातीला बळी पडून लोक खरेदी करत असतात किंवा खरेदी करण्याचं सोडून देत असतात. तिथंही याचा असर आपल्याला दिसत नाही. त्यानंतर भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज, म्हणजे भविष्यात जर किमती वाढणार आहेत असं जर अंदाज वर्तवला गेला असेल तर आज किंमत वाढून देखील मागणी वाढते, किंवा भविष्यात जर किंमत कमी होणार आहे असा अंदाज वर्तवला असेल तर आज, म्हणजे वस्तूची किंमत भविष्यात कमी होणार असा अंदाज वर्तवला तर आज वस्तूची किंमत कमी असून देखील वस्तूची खरेदी केली जात नाही. म्हणजे इथं देखील तो नियम आपल्याला अनुभवास येतो. याशिवाय इतर काही कारणे आहेत. उदाहरणार्थ धार्मिक रूढी व परंपरा, सण उत्सव समारंभ, म्हणजे यासाठी लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू खरेदी केल्या जातात ज्या ज्या वेळेनुसार. ती वेळ महत्त्वाची असते, उत्सव महत्त्वाचा असतो, आणि त्यावेळी त्याची किंमत किती आहे हे पाहितलं जात नाही. अशा पद्धतीनं हे मागणी सिद्धांताचे अपवाद आहेत, मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत, ते आपणास माहीत असणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी हा डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचा लॉ ऑफ डिमांड आहे, जो आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येतो. कारण मार्केटमध्ये बहुधा असंच होतं, वस्तूच्या किमती वाढल्या की त्याची मागणी कमी होते आणि वस्तूच्या
किमती कमी झाल्या की त्याची मागणी वाढते. म्हणजेच या नियमामधून आपण बऱ्याच बाबी शिकतो आणि यामध्ये आपल्याला किंमत आणि मागणीचा संबंध कसा आहे हे देखील आपल्याला सारांश रूपाने सांगता येईल की यामधील संबंध तो व्यस्त स्वरूपाचा असतो. अशा पद्धतीनं हा लॉ ऑफ डिमांड आहे, मागणीचा सिद्धांत आहे. तो अनेक ठिकाणी सिलॅबसमध्ये आहे आणि खरं म्हणजे प्रत्येक कंझ्युमरला, ग्राहकाला हा नियम माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपण अनेक वस्तू खरेदी करत असतो आणि त्यासाठी हा नियम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.